कोहिनूर ऑफ नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा भूषण पाटील इन ऍक्शन मध्ये या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यष्टाच्या मागे देखील सज्ज होताना भूषण पाटील. मैदानाच्या आतमध्ये जोडी एंटर झाले. पप्पू कोळे आणि संतोष. पहिले षटक कुठला गोलंदाज वापरला जाईल. नमित अशोक पाटील हे देखील आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळणार आहेत. मागच्या हप्त्यामध्ये याच क्रीडांगणावर स्पर्धा झाली. शिवसेना चषक 2025 टायटल पद मात्र त्याने जिंकलं. विजेतेपद पटकवलं तुर्बे टीमने आणि खूप चांगला खेळ त्या स्पर्धेमध्ये केला. ती स्पर्धा त्यांनी जिंकली आणि या स्पर्धेमध्ये खेळणार देखील सज्ज होताना दिसतात आपल्याला. मॅच होते सुरुवात. पहिलं षटक मॅच होते सुरुवात. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय पप्पू कोळी. नॉन स्ट्राईक एंडला संतोष. पहिले षटक हाताळण्यासाठी नमित पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. यष्टांच्या मागे देखील आपल्याला पाहायला मिळतील भूषण पाटील इन ऍक्शन मध्ये. एक मोठं नाव नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये. पहिला बॉल पहिलाच बॉल नमित पाटीलने खराब हाताळला. अवांतर धावाने सुरुवात धावफलकाला पाहायला मिळते. ते म्हणजेच 2 धावसंख्या वाईट +1 अशा 2 धावा टीमच्या स्कोअर बोर्डमध्ये अंकित केली जाईल. त्या स्पर्धेमध्ये देखील रुद्र 11 रबाळे आणि तुर्बे 11 अशी लढत झाली. तर तुर्बे 11 टीमने विजय संपादन केला होता. या स्पर्धेमध्ये देखील दोन्ही टीम आता या मॅच मध्ये खेळताना दिसेल. इन ऍक्शन मध्ये पहिला बॉल फटका फसलाय पप्पू कोळीचा आणि उमेश कांबळे देखील चूक करतायत. झेल निसटलाय. संधी निर्माण होती. पप्पू कोळीची विकेट आली असती. कॅच जर पकडली असती तर पण कॅच झाली ड्रॉप. हा देखील फटका जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. पप्पू कोळीचा फटका फसला. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल या बॉलवर आली. टीमची धावसंख्या 3. स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. यष्टांच्या मागे देखील भूषण पाटील चूक करतायत. वाईट +1 अशा 2 धावा इतर टीमच्या स्कोर बोर्ड मध्ये ऍड केल्या जातील आणि टीमची धावसंख्या ती धाव फलकावर. बिनगडी बाद 5 धावा. हा बॉल देखील सोडून दिला. लाईन मिस केले. लेग स्टंपच्या बाहेर बॉल हा रिलीज झालाय. नमित पाटील तर आता इथे मात्र अवांतर धावा खर्च करतायत. टीमची धावसंख्या ती धाव फलकावर 6. नाणेफेक जिंकली. फिल्डिंग करायचा निर्णय. पहिले षटक सध्या प्रगती पथावर. नवीन पाटील पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला पप्पू कोळी. खूप चांगला बॉल पाहायला भेटतोय. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. चेंडू मात्र ढकलून दिला घोषांकी क्षेत्रामध्ये. या बॉलवर सिंगल आली. टीमची धावसंख्या ती 7. पप्पू कोळी थोडासा शांत पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळतं. पहिले षटक 4 षटकाची मॅच आहे. थोडं नमित पाटीलच्या विरोधात संयम दाखवत आहेत. पुढचा बॉल स्टेपआउट करून खेळायचा प्रयत्न. ड्राईव्ह केला बॉल चालला घोषांकी क्षेत्रामध्ये. या बॉलवर देखील सिंगल आली. टीमची धावसंख्या ती 8. चांगलं बॅटल. 4 बॉल झालेत. टीमची धावसंख्या ती 8. हा बॉल फटका खेळायचा होता ऑन साईडला. यावेळेस बोल्ड केले मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. यष्टांचा वेध घेतलाय आणि पहिला धक्का. पहिली मोठी विकेट आली आहे टीम आशू विकी पॅकर सेट तुर्बेसाठी. पहिल्या विकेटचं पतन. पप्पू कोळी मात्र माघारी परत. न्यू बॅटर बॅटिंगसाठी विशाल. स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल सोडून दिला. लाईन खराब आहे. मिस केलेला आणि यावेळेस नमित पाटीलने अवांतर धावावर खर्च केले जाईल. पुन्हा एकदा टीमची धावसंख्या ती 9. शेवटचा एक बॉल शिल्लक खेळण्यासाठी विशाल. यावेळेसचा फुलटच बॉल. खूप चांगला फटका होता पण तेवढ्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते राहुल कांबळेच्या माध्यमातून. शेवटचा हा डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक पहिलं इथं समाप्त झालं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या पाहू शकता आपण धाव फलकावर. 1 गडीच्या मोबदल्यामध्ये 9 धावा. रुद्र 11 रबाळे नाणेफेक गमावली होती. टॉस जिंकला. तुर्बे टीमने बॅटिंग करण्यासाठी आमंत्रण केलं. पहिल्या षटकाचा खेळ नमित पाटील खूप चांगलं षटक हाताळलं. पप्पू कोळीला बाद करण्यामध्ये यशस्वी झाले. पहिलाच बॉल. विघ्नेशचं आक्रमण केलंय संतोषच्या बॅट मधून. या मॅचचा पहिला धमाका संतोषच्या बॅट मधून आला. हा क्रॅकिंग चौकार. दुसऱ्या षटकाला सुरुवात. जिग्नेशला मात्र पहिल्याच बॉलवर काउंटर अटॅक केलाय संतोष. या बॅटरने पहिल्याच बॉलवर चौकार आलाय आणि टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर. हा बॉल देखील फटका फसलाय. फलंदाज बाद होतील. टीट फॉर टॅट. पहिल्या बॉलवर चौकार लगावला तदनंतर त्याला यष्ट्यांचा वेध फर्निचर डिस्ट्रॉय आणि फलंदाज इथे बाद होतील. दुसरा संतोषला देखील महागारी परतवलाय. दुसऱ्या बॉलवर कमबॅक करून दिले जिग्नेशने.
पहिल्या बॉलवर चौकार नक्कीच लगवला, पण तदनंतर विकेट देखील घेण्यामध्ये यशस्वी झालेत. दुसरा फलंदाज बाद. नवीन फलंदाज विकी आपल्या स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा जिग्नेश. तिसरा बॉल. यावेळेस देखील आडव्या बॅटने टॅप करण्याचा प्रयत्न, फटका फसला. यष्टनच्या मागे भूषण देखील चूक करतायत आणि एक धाव अवंतर भेटली जाईल. टीमची धावसंख्या 14. दुसरा षटक सध्या सुरू आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. हा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा विकीचा देखील फटका फसलाय. ऑन साईडला टॅप करण्याचा प्रयत्न. दुसरा बॉल देखील निर्धाव. डॉट बॉलची संख्या पाहायला मिळते. 4 बॉल आतापर्यंत झाले. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. 14 धाव संख्या, 2 गडी बाद. यावेळेस भन्नाट वेगाने बॉल रिलीज केला. विकीला या बॉलचं उत्तर देखील माहित नाहीये आणि फलंदाज पुन्हा एकदा त्रिफलाचित बाद. त्रिफला उद्ध्वस्त केलाय. जिग्नेशने दुसरा गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झालेत आणि टीमची धावसंख्या 3 गडी बाद. 14 धावसंख्या. पप्पू कोळी महागारी परतल्यानंतर ज्याला कुठलाही फलंदाज, संतोषने फक्त एक चौकार लगवला, तदनंतर 2 बॅटर मात्र महागारी परतल्या. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या 14. न्यू बॅटर बॅटिंगसाठी गणेश आपल्या स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात. जिग्नेश खूप चांगला पहिल्या बॉलवर चौकार लगवल्यानंतर खूप चांगली गोलंदाजी करतायत आतापर्यंत. शेवटचा एक बॉल. यावेळेस बॉल सोडून दिलाय. ऑफ स्टंपच्या खूपच बराच चेंडू हा रिलीज झालाय. अवंतर धावने. टीमची धावसंख्या 15. शेवटचा एक बॉल शिल्लक. हा बॉल देखील सोडून दिला. लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल. वाईट +1. अशा 2 धावा इथे खर्च केल्यात आता जिग्नेश या गोलंदाजाने. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. या दुसऱ्या षटकातील 3 गडी माघारी परतलेत. 17 धावा आहेत धावफलकावर. दुसरं षटक सध्या प्रगती पथावर. जिग्नेश. शेवटचा बॉल स्ट्राईक एंडला गणेश. टॅप करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. डॉट बॉलची सांगता. षटक क्रमांक 2 संपतात. 2 षटकाखेर टीमची धावसंख्या धावफलकावर ते म्हणजे 17 धावा. दोन्ही टीमचा विचार केला तर चांगल्या स्थितीमध्ये आहेत. दोन्ही टीम 12 बॉलमध्ये 17 धावा बनवल्यात आणि 17 धावामध्ये रोखण्यामध्ये देखील यशस्वी झाले. पण 3 गडी माघारी परत आहेत. पप्पू कोळी, विकी आणि संतोष हे 3 फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला परतले. तिसरं षटक. टीमचे कॅप्टन राहुल कांबळे इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक एंडला विशाल. पहिला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॉल चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये. सिंगल या बॉलवर मिळेल. तिसऱ्या षटकाला सिंगलने सुरुवात. 1 धाव लागते. टीमची धावसंख्या 18. हा बॉल देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि विशालला देखील परतावं लागल. चौथा धक्का लागतोय रुद्र 11 रबाळे टीमला. ती म्हणजे 18 या धावसंख्येवर. विकेट देखील आले. राहुल कांबळेला देखील यश प्राप्त झाले या षटकामध्ये. न्यू बॅटर अजित बॅटिंगसाठी आले. चांगली बॅटिंग आता करायला लागेल. गणेश आणि अजित या मॅच मध्ये आता 4 गडी बाद. 18 धावा. अजित आणि गणेशला आता डाव सावारा लागेल. धाव संख्या करावं लागते. 4 गडी आता माघारी परतलेत. बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल रिलीज झालाय. अवंतर धाव खर्च केली जाईल राहुलच्या माध्यमातून. हा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. खूप चांगला बॉल पाहायला मिळतो राहुलच्या माध्यमातून. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 19. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉल अजूनही शिल्लक असतील. तिसऱ्या षटकाचा प्रगती पथावर सध्या खेळ सुरू आहे. राहुल कांबळे खूप चांगली गोलंदाजी करतायत. पहिले षटक नमित पाटीलने हाताळलं. दुसरं षटक जिग्नेश. आता तिसऱ्या षटकामध्ये राहुल कांबळे. हा बॉल मिस केलाय. लाईन देखील मिस केली आणि बॉलने घेतला डायरेक्ट यष्टनचा वेध. बॅटर आउट. अजितला देखील परतावा लागेल. धक्का क्रमांक 5वा. 5 गडी बाद. टीमची धावसंख्या 19. खूप चांगली गोलंदाजी करतात सध्या आशु, विके पॅकर्स, तुर्भे 8 संघ. नवीन फलंदाज अतुल. 5 गडी बाद झालेत. बॉल शिल्लक आहेत आता तुमच्याकडे 2. राहुल कांबळे खूप चांगली गोलंदाजी करतात. 2 विकेट आतापर्यंत त्यांनी संपादन केलेत. अतुल स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. यावेळेसचा बॉलला पण हलक्या हाताने फक्त दिशा दिली बॉलला. या बॉलवर सिंगल आली. टीमची धावसंख्या 20. 1 बॉल शिल्लक. स्ट्राईक एंडला गणेश. जबाबदारी घ्यावी लागेल या मॅच मध्ये. धावसंख्या करायचे. तुर्बे संघाचा भर खेळत असताना टॅप करण्याचा प्रयत्न, भन्नाट वेगाने बॉल डिलिव्हर झाला. 22ची मिळती फक्त 1 धाव. षटक क्रमांक 3 संपतायत आणि 3 षटकाखेर टीमची धावसंख्या
5 गडी बाद 21 धावा. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज अरमान स्लॉगवरचं षटक म्हणजे हानामारीचं षटक. धावसंख्या करण्याचा फलंदाजाला धावा करायच्या त्या षटकामध्ये. यावेळेस लेग ब्रेक मध्ये चेंडू फटका फसलाय. अतुलला देखील बॉल समजत नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहिलाच बॉल डॉट. अरमान शेवटच्या षटकामध्ये आलेत. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईक एंडला अतुल. हा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 2 बॉल सुरेख हाताळलेत आतापर्यंत गोलंदाज अरमानने या शेवटच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये. धावा करायच्या त्या षटकामध्ये आणि धावा रोखण्यामध्ये यशस्वी होतात गोलंदाज अरमान. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. बॉल सोडून दिलाय. वाईट +1 अशा 2 धावा इथे खर्च केल्या जाते अरमान या गोलंदाजाने आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 23 या आकड्यावर. 23 धावा धाव फलकावर. स्ट्राईक एंडला अतुल, नॉन स्ट्राईक एंडला गणेश. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. धावा बनवाव्या लागतील. यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज इथे बाद होतील. अतुल व्हाईट बॉल. बॉल काउंट होणार नाही. टीमला मिळेल 1 धाव. टीमची धावसंख्या 24. आणि आता बॅटिंग साठी रुद्र 11 रबाळे संघाचे कॅप्टन अरविंद. चार बॉल अजूनही शिल्लक आहेत. 24 धावा धाव फलकावर आहेत. 6 गडी बाद झालेत. शेवटची जोडी मात्र मैदानावर. 6 गडी बाद 24 धावसंख्या. बॉल सोडून दिला पुन्हा एकदा यशच्या मागे. भूषणला देखील बीट करून बॉल चाललाय. 22ची एकदा म्हणजे वाईट +1 अशा 2 धावा. टीमची धावसंख्या 26. 4 बॉल अजूनही शिल्लक. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला अरविंद, नॉन स्ट्राईक एंडला गणेश. हा बॉल देखील सोडून दिलाय. पुन्हा एकदा खराब लाईन पाहायला भेटते. लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल रिलीज झालाय. अजून एक आव्हान तर मिळेल. टीमची धावसंख्या ती 27. 27 धावा धाव फलकावर. प्रथम बॅटिंग करत असताना रुद्र 11 रबाळे. हा बॉल देखील सोडून दिलाय. बराच चेंडू हा बाहेर वळालाय आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 28. शेवटचे 4 बॉल अजूनही शिल्लक आहे. यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये सुरेख गोलंदाजी करते सध्या अरमान. अवंत धावा खर्च केला 3ऱ्या बॉल साठी पण अखेर डॉट बॉल आलाय. यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. बॅट इनर एज बॉल चाललाय. घोषांकी क्षेत्रात सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या 29 या आकड्यावर. 29 धावा लागतात धाव फलकावर. शेवटच्या 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. यावेळेस देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच झालाय. पंच विषय बाद होणार नाही. चला एक धाव मिळेल आणि एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 30 या आकड्यावर. टार्गेट सेट करणारा बॉल. या इनिंगचा शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतील अरमान. स्ट्राईक एंडला गणेश. स्टेप आउट करून खेळले. चांगला फटका. कॉलिंग खराब पाहायला भेटलं राहुल कांबळे आणि हकीमच्या माध्यमातून. बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. अखेरच्या बॉलवर गणेशच्या बॅटमधून आला हा चौकार. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 या आकड्यावर आणि 35 धावेचं टार्गेट इथं सेट केलंय 4 षटकामध्ये. रुद्र 11 रबाळे या टीमने आशु विकी पॅकर्स तुर्बेट संघासमोर. तर मी विनंती करेल आदरणीय हॅरी कुटेकर
आपण यायचं व्यासपीठावर. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आदरणीय हॅरी कुटेकर, आपण यायचंय व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. मॅच लावते सुरुवात. दुसऱ्या इनिंगला देखील आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये जोडी मात्र दाखल झाले. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल हकीम आणि नॉन स्ट्राईक एंडला टीमचे कॅप्टन म्हणजे राहुल कांबळे. आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पप्पू कोळी बॅटिंग मध्ये अपयशी ठरले. आता गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची करावं लागेल, कारण धावा तुम्हाला 34 डिफेंड करायच्या आहेत 24 बॉलमध्ये, ते म्हणजे तुर्बे टीमच्या विपक्षामध्ये. गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची करावं लागली. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात करून द्यायला लागेल आणि स्ट्राईक एंडला तेवढ्याच ताकदीचा फलंदाज, डावखोरे हाताचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याला हकीम. पहिला बॉल लाईन कुठेतरी मिस करतात पप्पू कोळी. पहिला बॉल हाताळत असताना अव्वंतर धावाने खर्च धावफलकाला सुरुवात. आशू विकी पॅकर्स तुर्बेट संघाची एक धाव लागली धावफलकावर. यावेळेचा बॉल फटका खूप चांगला आहे. ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. हकीमच्या माध्यमातून बॉल चाललाय घोषकी क्षेत्रामध्ये. सिंगल या बॉलवर आली. मागच्या हप्त्यामध्ये झालेल्या शिवसेना चषक 2025 मध्ये मालिकावीराचं ज्याने पारितोषिक पटकावलं तोच बॅटर आपल्या समोर या मैदानामध्ये खेळताना स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो आपल्याला. हकीम. खूप चांगला बॉल. यष्ट्यांचा वेध. बॅटर आउट. मोठा धक्का. हकीम माघारी परतताना. धाव संख्या आहे ती धावफलकावर 2 आणि 2 धाव संख्येवर मोठी विकेट आली आहे. पप्पू कोळेला मात्र यश संपादन झालंय. बॅटिंग मध्ये अपयशी ठरले पण बॉलिंग करत असताना महत्वपूर्ण विकेट आली आहे. बॅटर आउट होतात. हकीम खूप स्वस्तामध्ये परतलेत. आपल्या टीमसाठी धावसंख्या कॉन्ट्रीब्यूट करू शकली नाहीत या मॅच मध्ये. 35 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. पहिले षटक सध्या प्रगतीपथावर. न्यू बॅटर जिग्नेश स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. यावेळी लाईन मिस केली. नो +1 2 धावा इथे खर्च केले जातील पप्पू कोळीच्या माध्यमातून आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 4 या आकड्यावर. एक गडी बाद 4 अशी धावसंख्या. फटका खूप चांगला आहे. ऑन साईडला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता देखील मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत असताना 3 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 4. फटका खूप चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर जिग्नेशच्या बॅट मधून हा धमाका आणि या इनिंगला चौकाराने जिग्नेशच्या बॅट मधून हा चौकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 या आकड्यावर. 35 धावाचा पाठला करतायत. 35 धाव्याला डिफेंड करायचं रबाळे टीमला आणि चेस करायचे त्या मॅच मध्ये. हा देखील खूप चांगला बॉल पाहायला भेटतोय. क्रिकेटचं अस्त्र म्हणजे यॉर्कर बुंदात टाकलाय चेंडू आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या ती 8. शेवटचा एक बॉल शिल्लक. स्ट्राईक एंडला जिग्नेश एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. खूप चांगला बॉल. यावेळेचा फटका देखील खूप चांगला आहे. बॉल थांबणार नाही. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार जिग्नेशच्या बॅट मधून आलाय. 4 धावेच्या मदतीने आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. 1 गडी बाद 12 धावसंख्या. सुरुवातीचे 4 बॉल खूप चांगल्या पद्धतीने राहिले पप्पू कोळीच्या माध्यमातून. त्यानंतर जिग्नेशच्या 2 चौकार 2 बॉलवर लगवलेत आणि टीमची धावसंख्या ती 12. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विकी हा गोलंदाज वापरला जाईल. दुसऱ्या षटकामध्ये राहुल कांबळे स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. टीमचे कॅप्टन आहेत. गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची राहिली. बॅटिंग आता खूप चांगली करावी लागली या मॅच मध्ये. खूप चांगला फटका. स्टँड अँड डिलिव्हर. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. राहुल कांबळेच्या बॅट मधून हा धमाका. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. काय फटका लगवलाय. खूप चांगला फटका पाहायला मिळाला राहुलच्या बॅट मधून आणि विकीचं स्वागत देखील राहुलने चौकाराने केले. दुसऱ्या षटकाला चौकाराने सुरुवात पाहायला मिळते. टीमची धावसंख्या ती 16. यावेळेचा बॉल खूप चांगला बॉल पाहायला भेटतोय.
चांगली फिल्डिंग देखील फॉलो थ्रू मध्ये विकीच्या माध्यमातून पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता. हा बॉल देखील खूप चांगला आहे. टायमिंग जुळलं नाहीये. हा देखील डॉट बॉल आलाय. 3 बॉलचा खेळ झाला. टीमची धावसंख्या ती 16. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. अव्वंतर धाव खर्च केली जाईल. टीमची धावसंख्या जाईल पुढे. टीम म्हणजे 17 या आकड्यावर. एक गडी बाद 17 अशी धावसंख्या. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर. विकी 3 बॉल आतापर्यंत चांगले हाताळलेत. एक चौकार आलाय जरूर. हा बॉल सोडून दिलाय. ऑप्शनच्या बाहेर बॉल रिलीज झाला. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. आणखीन एक अव्वंतर धाव मिळेल. टीमची धावसंख्या 18. हा बॉल देखील सोडून दिलाय. व्हाईट +1 अशा 2 धावा इथे खर्च केले जातील विकीच्या माध्यमातून आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या आकड्यावर. आता समीकरण जरा सोपं झाले असेल. 15 धावा आता विजयासाठी बनवायचे आहेत. 15 चेंडू आणि 15 असं 21 चेंडू मैदानाच्या आतमध्ये. फटका फसलाय. टायमिंग जुळलं नाही. बॉल चाललाय घोषाकी क्षेत्रामध्ये. या बॉलवर सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचेल. 14 बॉल मध्ये आता धावा करेल 14. रन बॉल 21 मैदानाच्या आतमध्ये सध्या शिल्लक आहे. शेवटचे 2 बॉल अजून शिल्लक. खूप चांगला फटका. स्ट्राइक अँड डिलिव्हर. आणखीन एक चौकार येतोय राहुल कांबळेच्या बॅट मधून. क्रॅकिंग चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 25. 13 चेंडू आणि 10 ची गरज. खूप चांगला फटका. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 संपतायत. 2 षटका अखेर टीमची धावसंख्या ती 1 गडी बाद 25. 12 चेंडू आणि धावा करायच्या जिंकण्यासाठी ते म्हणजे 10. पहिल्या षटकामध्ये पप्पू कोळीने हकीमला बाद करण्यामध्ये यशस्वी झाले, पण तदनंतर जिग्नेश आणि राहुल कांबळेने मात्र या मॅचची पूर्ण जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली आणि खूप चांगली बॅटिंग करतात. अजित तिसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. तिसऱ्या षटकाला डॉट बॉलने सुरुवात. आता 11 बॉलमध्ये तुम्हाला धावा करायच्या आहेत ते म्हणजे 10. 11 चेंडू 10. खराब चेंडू हाताळलाय. फटका देखील खूप चांगला आहे. स्ट्राइक अँड डिलिव्हर. खराब चेंडूवर आक्रमण केले जात आहे जिग्नेशच्या माध्यमातून आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 30 या आकड्यावर. यावेळेस देखील खूप चांगला बॉल पाहायला मिळतो. अजितच्या माध्यमातून फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ झालाय. बॉल सोडून दिलाय. ऑप्शनच्या बाहेर हा बॉल रिलीज झालाय. व्हाईट बॉलची घोषणा करतायत पंच. व्हाईट बॉलने एक धाव अव्वंतर मिळेल. टीमची धावसंख्या 31. 4 धावा बनवायच्या सामना जिंकण्यासाठी. आशु विकी पॅकर्स तुर्बे टीमला. यावेळेचा देखील फटका खूप चांगला आहे. चांगली फिल्डिंग. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉल अजून शिल्लक. चला शैलेश मूर्ती नेहरू आपल्या टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. पुढचा बॉल टॅप केलाय. सामना जिंकलाय आशु विकी पॅकर्स तुर्बे टीम संघाने. अभिनंदन आणि हार्डलक. वेलप्लेड टीम रुद्रले रबाळे. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आभार व्यक्त करतो. जाऊया नेक्स्ट मॅच कडे. शैलेश मूर्ती नेरूळ आणि आशु विकी